या कुछ पसंद नहीं है तो आप हमें वेलकम बैक टू माय चैनल। माय नेम इज रूपाली। प्रसादी शुरू होने के बाद में थाली में एक भी निवाला झूला छोड़ना मी आता आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैजनाथ। ये फिर दाता पर ही चलता है, इसीलिए थाली में कुछ भी झूला छोड़ना नहीं है। बोलिए श्री अन्नपूर्णा माता की। इतने सारे लोग हैं, जय बोलने में आवाज बहुत कम है सबका। बोलिए श्री अन्नपूर्णा माता की, श्री वैद्यनाथ भगवान की, गो माता की, सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की। आप सभी प्रसादी ग्रहण कर सकते हैं। आपण सगळे प्रसादाला सुरुवात करू शकता। आता या मॅम आपल्याला माहिती देतील। मॅम सांगा तुमचं। श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे। मी या ट्रस्टमध्ये एक मॅडम आहे। हां। आणि या अन्नपूर्णाची ट्रस्टची तुम्हाला माहिती देते मी सगळी। हे अन्नपूर्णा ट्रस्ट जे आहे जी परळी वैद्यनाथमध्ये शनी मंदिर आहे त्याच्या समोरच्या साईडला आहे। ओके। आणि हे ट्रस्ट जे आपलं आहे हे सकाळी 10ला सुरू होतं आहे ते 3 वाजेपर्यंत प्रसाद भेटून जातो तुम्हाला। अच्छा। संध्याकाळी 6 ते 9 याचा टायमिंग आहे। 2 टाईम चालतो। हे फ्रीमध्ये चालतं आहे आपलं। आपण इथं निःशुल्क सगळ्यांना प्रसादी देतो। ओके। आणि याचं टायमिंग तुम्ही काय सांगितलं? सकाळी 10 ते 3 हां आणि संध्याकाळी 6 ते 9। ओके। 6 ते 9 हा टायमिंग आहे या ट्रस्टचा। आणि इथे प्रसादी जी दिली जाते ती सगळ्यांना निःशुल्क आहे। अच्छा। फ्रीमध्ये सगळ्यांना प्रसादी दिली जाते। सकाळी वरण भात भाजी पोळी आणि एक स्वीट एवढं सकाळी सगळ्यांना दिलं जातं प्रसादामध्ये। संध्याकाळी पण एक राईस कढी भाजी पोळी एवढं प्रसादामध्ये दिलं जातं। अच्छा। ही रोज जी आपल्याला प्रसादी मिळते दुसरे जे बाहेर खाऊन येतात ते आपल्याला एक धनराशी अन्नदानासाठी जी राशी देतात ते आम्ही यावर रोजची जे अपडेट आहे दररोज जे आहे ते दररोज यावर अपडेट करून येतो। आणि ऑनलाईन पण आपल्याला काही येतो त्यावर हे आणि कमी म्हणजे आपल्या त्यानुसार इच्छेनुसार तुम्ही 10 रुपये द्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता। आपल्याला डाटा तुम्हाला त्यामध्ये काहीच नाही की तुम्ही एवढे द्या तेवढे जास्त पण अन्नदान सेवा चालू आहे। जर कुणाला एक दिवसीय अन्नदान सेवा करायची इच्छा असेल त्यांनी समोर काउंटरवर आपलं नाव नोंदणी करणं आवश्यक आहे। तसेच महिन्याला 100-200 ऑनलाईन पद्धतीने पाठवून सुद्धा तुम्ही अन्नदान सेवेत सहभाग घेऊ शकता। अन्नदान सेवेची अधिक माहिती समोर काउंटरवर दिली जाईल। श्री अन्नपूर्णा चैरिटेबल ट्रस्ट में आप सभी शुभभक्तों का हार्दिक स्वागत है। पिछले 11 साल से यहाँ पर सुबह शाम नित्य नियमित अन्नदान सेवा चालू है। जिस किसी को एमयूसी अन्नदान सेवा से जुड़ना हो वो सामने काउंटर पर अपना नाम रजिस्ट्रेशन कर सकते हैं। हर महीना 100-200 ऑनलाइन से भेजकर भी आप सेवा से जुड़ सकते हैं। अन्नदान सेवा की अधिक जानकारी सामने काउंटर पर दी जाएगी। ताटामध्ये काहीही शिल्लक ठेवायचं नाही। ताटामध्ये हात कमी धुवायचा नाही। हात धुण्यासाठी समोर रोशनी सिंक आहे त्याचा वापर करायचा आहे। ताट आणि ग्लास जागेवरच ठेवायचे। जेव्हा प्रसादी घेण्यासाठी जे पण येतात ते स्वइच्छेने जे पण दानराशी जे करतात तर त्यांना आम्ही हे प्रसाद रूपामध्ये त्यांना हे देतात। अच्छा। पीस आहे ते म्हणजे देवीचं ओटीचं पीस आहे स्वरूप। हां। तर ओटी स्वरूपामध्ये त्यांना आम्ही प्रसादामध्ये ओटी स्वरूपामध्ये हे आणि तांदळाचे हे पूजेचे तांदूळ आहेत मातीचे आणि हा प्रसाद आहे मातीचा। एवढं सगळं आम्ही प्रसाद रूपामध्ये त्यांना आम्ही देतो। बऱ्यापैकी मॅमनी सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे। आणि डिटेल्स तुम्हाला इथं समोर बँक डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला बघा झूम आउट करून दाखवतेच आहे। नक्की इकडे व्हिजिट करा। आणि तुम्ही स्वइच्छेने जर तुम्हाला कधी दानराशी करायची इच्छा बी असेल तर तुम्ही मंथलीमध्ये जॉईन पण आमचा एक मंथलीचा ग्रुप आहे अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा यूट्यूबवर आहे आमचा ग्रुप। अच्छा। तर त्यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता। मंथली पण पाठवू शकता तुम्ही आम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसे 100-200 तुमच्या स्वइच्छेने काही देऊ शकता। तर सर्व भक्तांनी इकडे जरूर यावे, व्हिजिट करावी।
आणि श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांचेसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर त्यांचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि माझंसुद्धा चॅनल तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलंच असेल, कोणी केलं नसेल तर नक्की करा. श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एकदा सगळ्यांनी व्हिजिट करा. श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने आमचं जे यूट्यूबवर चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटेल. ओके, चला फ्रेंड्स, बाय.